आपल्यासोबत संभाजीनगर लोकसभेसाठी उत्सुक असलेले उमेदवार विनोद पाटील आहेत. सर, आपण उत्सुक आहात या लोकसभेसाठी. काल उदय सामंत यांची आपण भेट पण घेतली. नेमकी काय चर्चा झाली आहे? काल उदय सामंत साहेब माझ्या निवासस्थानी आले होते. याच्यामध्ये मुख्य दोनच मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यांचं म्हणणं आहे की मी माघार घेतला पाहिजे. मी त्यांना सांगितलं, आपण मला पटवून सांगा, आपण दिलेला उमेदवार विजयी होतो, मी बिनशर्त माघार घेईल. Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. याचा पर्याय सर्वे तात्काळ झाला पाहिजे, कारण मला पूर्ण विश्वास आहे सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे, 18 पगड जातीची जनता माझ्यासोबत, म्हणून मी विजयी होणार आहे. मी दुसरा पर्याय त्यांना सांगितला की आपण उमेदवारी बदला, मला ही उमेदवारी द्या, मी निश्चित विजयी या ठिकाणी होईल. या दोन विषयांवर चर्चा झाली. परंतु भुमरे साहेबांची म्हणजे महायुतीचा उमेदवार आता फायनल झाला आहे. त्यांना विरोध आहे का तुमचा काही? माझा कोणालाच विरोध नाही आहे. माझा मुद्दा असा आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलेला आहे दिल्लीला की अधिक खासदार मी मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी देईल. माननीय मुख्यमंत्र्यांचा शब्द खाली पडू नये, त्यांचा शब्द रिकामा जाऊ नये, या भावनेने माझा प्रयत्न चालू आहे की मला उमेदवारी दिली तर निश्चित एक खासदार आदरणीय मोदी साहेबांना मतदान करण्यासाठी जाईल. यासाठी माझा आग्रह आहे. महायुतीकडं उमेदवारी मागत असताना इलेक्टिव्ह मेरिट्सवर मी उमेदवारी मागतो आहे. माझा कुठलाही बालहट्ट नाही आहे आणि माझं खुलं म्हणणं आहे की त्यांनी मला कन्व्हिन्स करावं, पटणारं गणित सांगावं, मी माघार घेईल. माझ्याकडे विजयाचं गणित आहे, मी त्यांना पटवून सांगतो आहे. आता निर्णय त्यांनी घ्यायचा. याबाबत काही मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली किंवा भेट होणार आहे? कारण यापूर्वी आपण विमानतळावर मुख्यमंत्र्यांशी बोललात, काय चर्चा झाली? पुढे भेट झाली तर काय चर्चा होणार आहे? माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आधार आहे. अनेक सामाजिक प्रश्न घेऊन गेलो, त्यावेळेस साहेबांनी हक्काने सोडवले. मी त्यांचा आदर करतो. प्रश्न उमेदवारीचा आहे, हा मी त्यांच्याकडे कायम लावून धरेल. 25 तारखेच्या दुपारी 2:45-3 वाजेपर्यंत माझ्याकडे वेळ आहे. तोपर्यंत मी आग्रह धरेल की तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आपण मला उमेदवारी द्यावी. यावर जर त्यांनी खुलासा केला, आम्ही कुठलाही बदल करणार नाही, तर मात्र मी अपक्ष उमेदवारी या ठिकाणी दाखल करणार आहे. विजयाचं गणित माझ्याकडे, मी विजयी होणार आहे. अपक्ष उमेदवारी दाखल करणार, समजा त्यांनी विचार केला तुमचा, तर कोणत्या पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढवणार? हे महायुतीने ठरवायचं आहे. त्यांच्या जागामध्ये आज तरी जागा शिवसेनेकडे दिसते, तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला शिवसेनेची उमेदवारी द्यावी, हा माझा आग्रह आहे. आणि आपण निवडणूक आयोगाकडे काही परवानग्या मागितल्या आहेत का, किंवा अर्ज भरणार आहात का अपक्ष म्हणून? तरी सध्या आम्ही मिरवणुकीची परवानगी मागितली आहे. सगळ्यांना, शेतकऱ्यांना सोबत घेऊन मला अर्ज दाखल करायचा आहे. माझे सहकारी प्रशासनाशी बोलत आहे, ते ज्या दिवशी परवानगी देतील त्या दिवशी आम्ही अर्ज भरणार आहोत. आयोगाला 2 पत्र मी लिहिलेले आहे. पहिलं पत्र, हेलिकॉप्टर ही निशाणी मला देण्यात यावी, त्यांच्या चिन्हामध्ये हेलिकॉप्टर नाही आहे. दुसरे, माझे सहकारी, माझे मित्र, माझे बंधू मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट निघालेला आहे. आयोगाने कुठलेही कारण न देता त्या चित्रपटावर बंदी लावलेली आहे किंवा सध्या परवानगी टाळलेली आहे. माझा प्रश्न आयोगाला असा आहे, तो पिक्चर आहे, पिक्चर म्हणून बघितला पाहिजे. ज्यातले ज्या गोष्टी आवडतील ते लोक स्वीकारतील, जे आवडणार नाही ते सोडून देतील. परंतु विविध नेत्यांचे व्हिडिओज, आत्मचरित्र, बायोग्राफी, गाणी प्रदर्शित होत आहे, मग त्याला रोक नाही. अनेक सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनावर आधारित चित्रपटाला रोक का, अशा प्रकारचं पत्र मी आयोगाला पाठवलं. हा विषय झाला, परंतु तुम्ही आता निवडणूक लढवणार ठामच आहात का? 100% ठाम आहे. मी शेवटपर्यंत त्यांना समजावून सांगतो आहे की तुम्ही दिल्लीचा शब्द पूर्ण करण्यासाठी मला उमेदवारी द्या. तुमची जर अडचण असेल, पक्षातले 2 आमदार व 1 खासदार ऐकणार नसेल, तर मात्र मी अपक्ष लढणार आहे आणि त्यासाठी मला तुम्ही आशीर्वाद द्या.
नक्कीच हे होते विनोद पाटील आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभेतून निवडणूक 100% विनोद पाटील लढवणार या मुद्द्यावर ठाम आहेत. आणि जे चिन्ह त्यांनी हेलिकॉप्टर मागितलं आहे त्याबाबत निवडणूक आयोगाला त्यांनी पत्रही दिलेलं आहे. कारण त्या निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये हेलिकॉप्टर चिन्ह नाही, त्याच्यामुळे त्यांना हेलिकॉप्टर चिन्ह द्यावं आणि अपक्ष म्हणून विनोद पाटील हे उमेदवार असतील आणि निवडणूक लढवतील. सध्या तरी असंच चित्र आहे. कॅमेरामन अमरसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.